पुढचा सामना रंगतोय रॉयल वॉरियर्स क्षत्रिय योद्धा आणि रॉयल वॉरियर्स. चालू करा. पहिलं पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन येतोय तो योगेश पवार. सामना करतोय सुरेश लिंगनोरे. नॉन स्ट्रायकर आहे शिवराज. चालू असलेल्या सामन्यातील पहिल्या षटकातील पहिला चेंडू योगेश यांचा सुरेशसाठी हा उंचावरून टोललेला आहे. मला वाटतंय हा झेल होतोय. पहिल्या चेंडूवरती पहिला गडी गमावलाय. फटकेबाजी करण्याच्या नादात सुरेश झेलबाद होऊन शून्यवरती परत आहेत पॅव्हेलियन मध्ये. फुल लेन पडलेला चेंडू होता. सीमारेषेच्या बाहेर षटकार मारण्याच्या प्रयत्नात पहिल्या चेंडूवरती झेलबाद झालेले आहेत. पहिल्या चेंडूवरती पहिला फटका बसतोय. योगेशांची अतिशय चांगली गोलंदाजी. पुढचा चेंडू आणि हा जोरदार फटकावलेला आहे. पहिल्या चेंडूवरती गडी बाद होऊन सुद्धा काही फरक पडलेला नाहीये. सीमारेषेच्या बाहेर षटकार. कुमार यांचा कोणताही निर्णय विचार असा दिसत नाहीये. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाल्यानंतर सुद्धा पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घ्यायचा प्रयत्न योगेश यांचा. पुढचा चेंडू कुमार यांच्यासाठी. पुढचा चेंडू सामना करतोय कुमार. परत एकदा फटकावण्याचा जोरदार प्रयत्न. दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करतोय कुमार. पहिल्या षटकातील पुढचा चेंडू योगेश यांचा कुमारसाठी. आधी हात जोरदार फटकावण्याचा प्रयत्न. चेंडूच्या टप्प्याचा अंदाज आणि हात दुसरा गडी बाद होतोय. फटकेबाजी तशीच चालू ठेवण्याचा प्रयत्न पण चेंडूच्या टप्प्याचा अंदाज न आल्यामुळे झेलबाद होऊन परत आहेत कुमार. योगेश बघूयात षटकार चौकार निर्धाव की परत एक विकेट. योगेशांचा पुढचा चेंडू शुभम साठी. अरे हा चकवलेला आहे बुराडी. अतिशय उत्कृष्ट असा झेल एका हातामध्ये पकडण्यात यशस्वी झालेला आहे. बॅटची कड घेऊन तिथेच हवेत उडाला आणि कोणतीही संधी गमावलेली नाहीये. योगेश पवार पहिल्या षटकामध्ये 3 गडी बाद झालेले. पुढचा फलंदाज मैदानात आहे तो आकाश. योगेश काय करतायत बघूयात. योगेशला हॅट्रिक मिळते. पुढचा फुल टॉस पडलेला चेंडू टोललेला आहे एका धाव्यासाठी. एक धाव घेण्याचा प्रयत्न पण नॉन स्ट्रायकर यांनी काहीही रिॲक्शन न मिळाल्यामुळे धावसंख्या होती ती 11. 3 गडी बाद. पहिल्या षटकामध्ये योगेश पवार यांनी 3 गडी बाद केले.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 11, 3 गडी बाद. 11. माझं बॉलर कोण? सुशांत. दुसरं षटक घेऊन येतात ते सुशांत. सामना करते शिवराज. नॉन स्ट्रायकर एंडला थांबलेला. पहिल्या षटकामध्ये नॉन स्ट्रायकर एंडला 3 गडी बाद होताना बघितलेलं शिवराज. बघूया दडपणाखाली फलंदाजी करतोय की फटकेबाजी. शिवराज यांच्यासाठी. सुशांत यांचा पुढचा चेंडू ऑफ साईडला व्यवस्थित फटकावलेला आहे. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि फक्त एका धावेवरती समाधान मानावे लागते फलंदाजाला. पुढचा चेंडू आकाश यांच्यासाठी. सुशांत यांचा पुढचा चेंडू गुडलेन पडलेला, जोरदार फटकावलेला आहे. स्ट्रेटच्या दिशेने जातोय, सीमारेषेच्या बाहेर. षटकार. फुल्लेन मिळालेला चेंडू उंचाव. त्याच लईत पुढे जाताना दिसतात. सुशांत यांचा पुढचा चेंडू सामना करतोय तो आकाश. बघा या चेंडूवरती काय होतंय. अकुट टप्प्याचा चेंडू ऑफ साईडला आणि हा बॅटची कड घेऊन क्षेत्ररक्षक विकेट किपरच्या हातात घेत होतो. धावबाद करायची सुद्धा संधी होती. चांगला प्रयत्न होता योगेश पवार यांचा झेल घ्यायचा. एक धाव घेण्यात यशस्वी ठरलेले आहेत. शिवराज यांच्यासाठी एक स्लिप तैनात. सुशांत यांचा पुढचा चेंडू आणि हा ऑफ साईडच्या बाहेर जाऊन टोलवलेला आहे. बघूयात पंचांचा निर्णय काय होतोय. षटकार. षटकार सीमारेषेच्या बाहेर सरळ गेलेला. हा 6. दुसरं षटक चालू आहे. धावसंख्या 25, 3 विकेट. पुढचा चेंडू शिवराज यांच्यासाठी. टप्पा थोडासा खाली राहिला. शिवराजांना जेवढं अपेक्षित होतं तेवढा टप्पा वरती उसळलेला नाहीये. सुशांत यांचा पुढचा चेंडू शिवराज याच्यासाठी. बघूया काय करतोय. आणि हा जोरदार फटकावण्याचा प्रयत्न पण सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय आणि हा सोपा. पुढचा चेंडू एक धाव चोटी घेण्याचा प्रयत्न. धावबाद होतोय आणि हा ताळमेळ चुकलेला आहे ओव्हर थ्रोच्या रूपात. बघूयात ह्या 4 जात आहेत. 1, 2. दुसरी सुद्धा धाव घेण्याचा प्रयत्न दिसतोय. बॉल सुद्धा करा. कोणाचं आहे? दुसरं नाव ह्याचा. 1 मिनिट थांबवणार नाही. थोडा वेळ थांबवायचं. पंचांना विनंती आहे थोडा वेळ थांबवायचं. बॅट्समनचं नाव काय द्या. नवीन बॅटर कोण आला मैदानात? चालू करा. सामना करतोय आकाश. पुढचा चेंडू व्यवस्थितरित्या चकवलंय. चेंडूची गती अगदी चतुराईनं कमी केलेली होती. फलंदाजाला कोणत्याही प्रकारचा अंदाज आलेला नाही. जोरदार फटकावण्याचा प्रयत्न होता. मिस हिट. पुढचा चेंडू आकाश यांच्यासाठी.
जोरदार फटकावण्याचा प्रयत्न आहे, बघूया सीमारेषेवर झेल होतोय का. आणि हा काय निर्णय. अमर साठे यांचा अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, 4 धावा वाचवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. आणि ही दिशाहीन गोलंदाजी, लेग साईडला वाईड जातोय, अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते. सीमारेषेवर अतिशय चांगला झेल घेण्याचा प्रयत्न होता, पण थोडासा तोल जातोय असं समजल्यानंतर अमर साठे यांनी सीमारेषेच्या आत चेंडू भिरकून दिल्यामुळे 4 धावा वाचलेल्या आहेत. पुढचा चेंडू आकाशसाठी, आणि हा फॉलो थ्रू मध्ये काय झेल, सुंदर झेल, सरळ फटकावण्याचा प्रयत्न. गोल भैया. धावसंख्या 29, 5 गड्यांच्या मोबदल्यात 29. सचिन बराटे बघूया काय कमाल दाखवतात. स्टंपिंगचं जोरदार अपील, पंचांवरती कोणताही फरक पडलेला नाहीये, फेटाळून लावलाय. पॅव्हेलियन मधून सेट होऊन आलेले सचिन बराटे फटकेबाजी करण्याच्या तयारीत. पुढचा चेंडू सचिन बराटे यांच्यासाठी, हा सुद्धा, आणि हे स्टंपिंग यावेळी मात्र यशस्वी ठरलेले आहेत योगेश पवार. अविनाश, पुढचं षटक घेऊन येत होतं गौरव. लेग साईडला दिशाहीन, वाईड जातोय चेंडू, अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते. गौरवचा पुढचा चेंडू, हा लेग साईडला टोलवलेला आहे, सरळ संतोष पवार यांच्या हातात. पहिलाच विकेट शिवराचा, पण हात प्रदीप नळीकर कोणतरी इकडचा होता. पुढचा चेंडू अविनाशसाठी, गौरव यांचा, धावबाद होण्याचा संभव दिसतोय, पंचाने बेटाळून लावले सरळ. पुढच्या चेंडूसाठी तयार गौरव. पुढचा चेंडू जोरदार फटकावण्याचा प्रयत्न होता, पण तो बॅटची कड घेऊन विकेट किपरच्या मागे जातोय.
एक धाव. तो कोण खेळायला आता? इकडे येतो ना तो प्रदीप आहे. प्रदीप प्रदीप शिवराज नाही. कोण नाहीच वाटतंय त्यांचं. सामना करतोय अविनाश. गौरव याचा पुढचा चेंडू अविनाशसाठी. थोडासा आखूड टप्प्यावर आपटलेला चेंडू लेग साईडला जोरदार फटकावण्याचा प्रयत्न होता. हवेत उंच उडालेला पण सेफ आहे. संतोष पवार फिल्डिंग करून थ्रो करेपर्यंत 2 धावा घेण्याचे यशस्वी ठरलेले आहेत. धावसंख्येमध्ये 2 धावांची भर पडते. धावसंख्या पोचते ती 35. गौरव यांचा पुढचा चेंडू अविनाश यांच्यासाठी. जोरदार फटकावण्याचा प्रयत्न होता ऑफ साईडला. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी चालू आहे गौरव यांची. गौरव पुढच्या चेंडूसाठी तयार. अतिशय चांगला टप्पा आणि अचूक गती. ऑफ साईडला खेळवण्याचा प्रयत्न. फलंदाज थोडासा ओव्हर स्टेपिंग करतोय म्हटल्यानंतर त्यांनी ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकून चकवण्याचा प्रयत्न केलेला होता. सात धावांची भर पडते. गौरव यांची चांगली गोलंदाजी. शेवटच्या चेंडूवर काय होते बघूयात. पुढचा चेंडू अविनाश तयार. एका धावेसाठी टोलवलेला धाव घेण्याचा प्रयत्न पण नॉन स्ट्रायकर एंडने नकार आल्यामुळे परत क्रीज मध्ये सुखरूप. धावबाद होता होता. परत एकदा योगेश पवार गोलंदाज आपल्या रनअपवरती तयार. सामना करतोय प्रदीप. योगेश पवार शेवटच्या षटकातील पहिला चेंडू आणि हा उंच भिरकावलेला आहे लेग साईडच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. षटकार. शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवरती चांगली सुरुवात केलेली आहे. योगेश ती 6 गडी बाद 42. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू. पुढचा चेंडू योगेशांचा प्रदीप यांच्यासाठी. शेवटच्या षटकातील चेंडू आणि हा जोरदार मारण्याचा प्रयत्न. स्लीपला कॅच उडालेला होता पण साधा सोपा झेल. बदल करतात ते. योगेश थोडासा रनअप कमी करताना. पुढचा चेंडू योगेशांचा फुल लेन पडलेला जोरदार फटकावलेला आहे. मिडांच्या दिशेने क्षेत्ररक्षण होते. 1 धाव मिळते फक्त. चेंडू योगेशांचा. सामना करतोय तो प्रदीप. शेवटचा षटक चालू आहे. ऑफसाईडच्या दिशेने जोरदार टोलवलेला आहे. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. चांगलीच गोलंदाजी त्याच्याबरोबर चांगलं क्षेत्ररक्षण. शेवटचं षटक चालू आहे. 6 बाद 44. योगेश यांचा पुढचा चेंडू प्रदीप यांच्यासाठी. पुढचा चेंडू थोडासा लेंथ आणि स्पीड कमी करण्याचा प्रयत्न होता पण तो फुलटॉस पडला आहे. बघूयात क्षेत्ररक्षण कसं होतंय ते आणि त्याच्याबरोबर 2 धावा घेण्यात यशस्वी ठरले. ठरले. पुढचा चेंडू प्रदीप सामना करतोय. जोरदार फटकावण्याचा प्रयत्न आणि थकलेले आहेत पूर्ण फलंदाज. दुसरीही धाव घेण्याचा प्रयत्न. बघूयात काय होतंय पण चांगला थ्रो नसल्यामुळे 2 चोरट्या धावा गेल्या.
हर्षा भोगले असताना माझी गरज नाही रे. पहिल्या इनिंगची समाप्ती. निर्णायक 5 षटकामध्ये 48 धावा लावलेत धावफलकावरती. क्षत्रिय योद्धाला निर्णायक 5 षटकामध्ये 49 धावा करण्याची गरज आहे. बरेच सामने बाकी आहेत पुढचे. आयोजन कमिटी मधले कोणीतरी असेल तर माईकशी संपर्क साधायचा आहे. आयोजक ऑर्गनायझिंग कमिटी आयोजकांपैकी कोणीतरी असेल तर माईकशी संपर्क साधायचा आहे. ते क्रिएट बॅट्समन कोण आहे? नाही ती मॅचेस क्रिएट करायचे मला येऊन सांग. बॅट्समन कोण आहे ह्यो? एक सुशांत आणि एक आकाश. बॅट्समन कोण आहे? आकाश कांबळे. अक्षा याला 4 6 माराव्यात बघ. अरे पप्प्याला 6 मारलाय.
4 रन. अक्षीच बॅटिंग. काका माहिती का मी जरा इकडे बघ जरा का इकडे बघायला परत बघ माझी टोपी कुठं हे इकडे दे लावड आहे बॅटिंग. पहिल्या चेंडूवरती चौकार वसूल केलेला आकाश आणि शिवराज. बघूयात आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये काय चेंज करतायत का. पुढचा चेंडू शिवराज सामना करतोय तो आकाश. पुढचा चेंडू. चेंडूचा टप्पा थोडासा आखूट राहिलेला होता आणि हा धावा जोरदार अपील केलेला आहे पण सुखरूप पोहोचलेले आहेत क्रीज मध्ये. हे लिहून द्या अक्षय लिहून द्या. क्षेत्ररक्षण थोडीसा बदल करताना शिवराज. पुढचा चेंडू सामना करतो तो सुशांत. उजव्या यष्टी बाहेर पडलेला. चेंडूचा टप्पा थोडासा खाली राहिला होता. अंदाज न आल्यामुळे विकेट किपरच्या हातात पण तो सुटलेला होता. पहिल्या चेंडूवरती चौकार मारल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आणि तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा चांगलं कमबॅक. चौथा चेंडू शिवराजचा सुशांतसाठी. आखूट टप्प्याचा चेंडू वरती उसळी घेतलेला. एक बाउन्स. आखूट टप्प्याचा चेंडू होता वर उसळी घेतले. पुढचा चेंडू शिवराजाचा सुशांतसाठी. बघूया सुशांत काय करतायत ते. आणि हा सुद्धा उसळी घेतलेला चेंडू होता. जोरदार फटकावण्याचा प्रयत्न पण टायमिंग तेवढा अचूक जमलेलं नाहीये. ए ग्रुप मधून क्वालिफाय. शिवराजांचा पुढचा चेंडू सुशांतसाठी. ऑफ साईडच्या बाहेर उत्कृष्ट असा ऑफ ड्राईव्ह मारलेला आहे. सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. छावा वॉरियर्स आणि मावळा वॉरियर्स. तुम्ही रवींद्र. पॉवर प्ले मधलं पहिलं षटक संपलंय. 5 चेंडू व्यवस्थित टाकल्यानंतर शेवटच्या चेंडूमध्ये थोडासा गोल. अतिशय उत्कृष्ट असा कव्हर ड्राईव्ह खेळून 4 धावांची वसुली केली. धावसंख्या पोहोचली ती 9 वरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9. दुसरं षटक घेऊन येतोय तो रवींद्र पवार. 24 चेंडू 40 धावांची गरज. दुसऱ्या षटकाची सुरुवात करताना रवींद्र पवार. बघूया गुरुजींची स्ट्रॅटेजी किती वरचढ ठरतं. अजूनही फिल्डिंग मध्ये समाधान नाहीये. परत एकदा बदल होतोय. स्लिपचा फिल्डर काढलेला आहे आणि तो एक्स्ट्रा मिड ऑन. स्लिप काढून एक्स्ट्रा मिड ऑन लावलेला आहे. रवींद्र पवार पुढचा चेंडू घेऊन ऑफ साईडच्या दिशेने. उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न आणि हा निर्धाव जातोय. 23 चेंडू 44 धावांची गरज. परत एकदा फिल्डिंग मध्ये चेंज.
एक कव्हर आणि एक एक्स्ट्रा कव्हर. रवींद्र यांचा पुढचा चेंडू सुशांत यांच्यासाठी. उजव्या एसटी बाहेर पडलेला चेंडू जोरदार फटकावलेला आहे स्ट्रेट. शिवराजच्या हातून फील्ड होतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण केलेली. रवींद्र यांचा थोडासा रनअप कमी केला रवींद्र यांनी. पुढचा चेंडू सुशांत यांचा एका धावेसाठी टोलवलेला आहे. बघूया एक धाव की दोन धावा. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न पण दुसऱ्या बाजूने नकार आल्यामुळे एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. आकाश आणि सुशांत यांची सावध सुरुवात. दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू रवींद्र यांचा. सामना करतोय तो आकाश. स्टेप आउट करून उंचावरून भिरकावलेला आहे. सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. आकाश 5 चेंडूत 12 धावा. पहिले 3 चेंडू व्यवस्थित टाकल्यानंतर फलंदाजाने स्टेप आउट करायचा निर्णय घेतला आणि त्याचा चांगलाच फायदा. षटकार मिळतोय फलंदाजाला. 20 चेंडूत 32 धावांची गरज. रवींद्र यांचा पुढचा चेंडू तयार आहे. सामना करतोय तो आकाश. बघा या चेंडूवरती काय करतोय. आणि हा यॉर्क पडलेला होता चेंडू. जोरदार फटकावण्याचा प्रयत्न पण बॅटची कड घेऊन मागे पोहोचतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसतोय. एका धावे बदल होते. धावसंख्या पोहोचते 18 वरती. दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू. सामना करतोय सुशांत. जोरदार फटकावलेला आहे. स्ट्रेट ड्राईव्ह. एका धावेवरती समाधान. दुसरं षटक संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे बिनबाद 19. 18 चेंडूमध्ये 30 धावा करण्याची गरज. सलामीवीरांनी अतिशय सावध सुरुवात. कुठल्याही प्रकारची विकेट गमावलेली नाहीये. 2 षटकामध्ये 19 धावांची सलामी दिली. सुशांत खेळतोय 6 चेंडूत 6 धावा आणि आकाश खेळतोय 6 चेंडूत 13 धावा. कुमार आहे ना? पुढचं षटक घेऊन येतो तो कुमार. सामना करतो सुशांत. बघूया तिसऱ्या षटकामध्ये काही नाट्यमय घडामोडी घडतात का. तयार आहे सुशांत. कुमारचा पुढचा चेंडू सुशांतसाठी. आखूड टप्प्यावरती हा दिशाहीन ठरलेला आहे आणि अतिरिक्त धावसंख्या. वाईड चेंडू. पुढचा चेंडू कुमार यांचा सुशांतसाठी. हा उंचावरून भिरकावून दिलेला आहे. मिडॉनच्या दिशेने षटकार. 6 धावा मिळत आहेत. फुल लेन पडलेला चेंडू. अतिशय चांगलं फुटवर्क. चांगलं तितकंच टायमिंग आणि फलंदाजाला 6 धावा मिळत आहेत. संघाची धावसंख्या वाढून होते 26. 17 चेंडू 23 धावांची गरज. बॉलिंग साईड चेंज करून बघतायत काय फायदा होतोय का. आणि परत एकदा उंचावरून फटकावलेला. बघूया हा झेल होतोय का नाही. सीमारेषेच्या बाहेर सलग दुसरा षटकार वसूल केलेला आहे.
सुशांत यांनी सलग 2 चेंडूवरती 2 षटकार. मी मगाशी लय भरला त्याचा 8च झाले सुशांत 2 6 मारले त्याची सुशांत नाव त्याचं ती एक दडले 8 दिसायला तो हलवून किती गेला 8 चेंडूत 18 धावांवरती खेळतो सुशांत आणि संघाला विजयासाठी हव्या त्यात 16 चेंडूत 17 धावा. कुमार यांच्या पहिल्या 2 चेंडूवरती 2 सलग षटकार वसूल केले. पहिल्या चेंडूवरती षटकार मिळाल्यानंतर दिशा बदलली होती, त्याचाही काही फायदा झालेला दिसत नाहीये कुमार यांना. पुढचा चेंडू सुशांत यांच्यासाठी कुमार यांचा परत एकदा फुलटॉस पडलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. सरते संघासाठी कुमार यांचं 17 धावा वसूल केलेत. 15 चेंडूमध्ये आता 13 धावांची गरज. सलामीवीर चांगली फटकेबाजी करताना दिसत आहेत. कुमार यांचा पुढचा चेंडू सुशांत यांच्यासाठी आणि हा जोरदार फटकावलेला आहे. बघूया सीमारेषेच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषेच्या गुडलेन पडलेला चेंडू होता, पण फुटवर्क चांगलं दाखवलंय. बॅकफुटवर जाऊन ऑफ साईडच्या दिशेने 4 धावा वसूल केले. तोंड दिसणार त्यांची कुमार यांचा पुढचा चेंडू सुशांत यांच्यासाठी 14 चेंडूत 9 धावांची गरज. सुशांत जोरदार फटकेबाजी करण्याच्या मानसिकतेत आणि त्यांना याच षटकात सामना संपवायचा आहे. परत एकदा चौकार वसूल केलाय लेग साईडच्या दिशेने. शेवटचा चेंडू निर्धाव जातोय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 44. तिसरं षटक फारच महागड ठरले संघाला. 25 धावा वसूल केलेत या षटकामध्ये. 3 चौकार आणि 2 षटकार. 12 चेंडूत 5 धावांची गरज. शुभमने आपल्या अंगावर जबाबदारी घेतलेली आहे. 12 चेंडूत 5 धावा रोखण्यात बघूया यशस्वी ठरतायत की आकाश पहिल्याच बॉलमध्ये षटकार मारून सामना संपवतायत. शुभम यांचा पुढचा चेंडू आकाशसाठी. आकाश जोरदार फटकेबाजी करायचा प्रयत्न. एसटी रक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. लेग वाईज 4 धावा. कमी करते. एका धावेची गरज. शुभम यांचा पुढचा चेंडू आणि अतिरिक्त धाव. वाईट चेंडू आणि सामना संपला. क्षत्रिय योद्धा 10 गड्यांच्या मोबदल्यात हा सामना जिंकण्यात यशस्वी ठरलेले आहेत. क्षत्रिय योद्धा won by 10 विकेट्स. चांगली सलामी दिलेली आहे सुशांत आणि आकाश यांनी. आकाश तेवढीच चांगली साथ. 7 चेंडू 13 धावा आणि सुशांतने जोरदार फटकेबाजी करून 12 चेंडू 30 धावा वसूल केले. सलामीवीरांनी सामना जिंकून दिलाय. आयोजन कमिटी माईकशी संपर्क साधा.